मार्गशीर्ष महिन्यात आपण देवीची आराधना उपासना ही करतोच। त्याचबरोबर मार्गशीर्षच्या गुरुवारी व्रत वैकल्यसुद्धा केली जातात। त्यात आपण आवर्जून अशी गुलाबाची फुलं किंवा मग कमळाची फुलंही वाहतो। त्याचबरोबर देवीला गुलाबाचं इत्तरसुद्धा वाहल्या जाते, कारण की देवीला गुलाबी कलरची फुलं आणि गुलाबाच्या सुगंधाचे इत्तर फार आवडतं म्हणून। तर आज इथे मी खायचे गुलाबाचे फुलं बनवलेले आहेत, जे आपण देवीला नैवेद्यात अर्पण करू शकू। तर रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा, आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा, आणि व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करून बघू नका। हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। इथे मी एक परात घेतलेली आहे। आता यात मी मैदा घेते। तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता। तर मला इथे 5-6च फुलं बनवायची होती, म्हणून मी थोडंसं लागेल तेवढंच मैदा घेतलेला आहे। तुम्हाला जेवढे फुलं बनवायची आहे त्या क्वांटिटीनुसार तुम्ही मैदा किंवा गव्हाचं पीठ घेऊ शकता। त्यात थोडंसं मी मीठ घातलेलं आहे, म्हणजे चव खूप छान येते। आता तो मैदा आणि मीठ छान मिक्स करून घेतलेला आहे, आणि आता त्या पिठात मी आळं बनवते आहे। तुम्ही याला काय म्हणता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा। तर आता यात मी कडकडीत असं तेलाचं मोण घालते आहे। जास्त मोण घालायचं नाही, नाहीतर ना ते पाती लाटायला व्यवस्थित होत नाही, सगळं तेल तेल वाटतं। तर मी थोडंच मोण घातलेलं आहे, आणि या मोणला हात डायरेक्ट लावायचा नाही, चमच्याने आधी मिक्स करून घ्यायचं, नाहीतर आपल्या हाताला चटका लागेल। तर आधी मी इथे चमच्याने मिक्स करून घेते आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून मैदा आणि तेलाचं मोण एकत्र होईल। तर आधी मी चमच्याने मिक्स करून घेते, त्यानंतर हाताने छान रगडून घेते आहे, म्हणजे तेल आणि मैदा हे छान व्यवस्थित मिक्स होईल। तर बघा, आता इथे हाताने मी मिक्स करते आहे। त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज अवेलेबल आहेत। एंड स्क्रीनलासुद्धा मी काही रेसिपीज दिलेल्या आहे, आणि आय बटनलासुद्धा मी रेसिपीज दिलेल्या आहे। नक्की बघा, आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। आणि त्याचबरोबर ही जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की द्या। तर आता सगळं मैदा आणि मोहन छान मी रगडून मिक्स केलेलं आहे। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून मी हे छान पीठ मळून घेते। आपल्या पुरीला जसं लागतं तसं कडक मळायचं, एकदम पातळ मळायचं नाही आहे। तर इथे मी छान मळून घेते। आता इथे मी फूड कलर घालते, रेड कलरचा घालते। रेड कलरचा फूड कलर अगदी थोडा घातला की गुलाबी रंग येतो, तसंही रेड आणि व्हाईट मिक्स केलं की लाईट गुलाबी रंग येतो। तर इथे मी हे बघा, रेड कलर घेतलेला, अगदी थोडासा 1 ड्रॉप टाकते आहे। थोडाच टाकायचा, जास्त टाकायचा नाही, नाहीतर फुलं आपली लाल रंगाची बनणार। जर तुम्हाला लाल रंगाची फुलं बनवायची असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता। मला इथे गुलाबी रंगाची बनवायची होती, म्हणून मी 1च ड्रॉप टाकलेला आहे। यालाही छान मळून घ्यायचं, म्हणजे कलर खूप छान येतो। तर इथे मी मळून घेते आहे। बघा किती मस्त असा कलर आलेला आहे। आता याला आपण लाटून घेऊया। तर लाटण्यासाठी मी मैदा यूज करते आहे। तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठ किंवा मग तांदळाचं पीठसुद्धा यूज करू शकता। तर इथे हे छान मस्त सॉफ्ट झालेलं आहे। माझं थोडं ढिलं झालं आहे। तुम्ही जर पहिल्यांदा बनवत असाल तर पुरीला बनवता तेवढं घट्ट बनवू शकता। तर इथे मी कणकीची आपण जशी पोळी करतो त्यानुसार एक गोळा करून घ्यायचा, आणि पोळी लाटतो तशी छान पातळ असं लाटून घ्यायचं। तर इथे मी गोळा केलेला आहे। आता याला लाटून घेते, पातळसं व्यवस्थित लाटून घ्यायचं। तर इथे पोळपाट घेतलेला आहे, आता मी लाटून घेते। पीठ लावलेलं आहे, म्हणजे मैदा लावलेला आहे, आणि लाटूनसुद्धा घेतलेलं आहे। बघा, अशी पातळ लाटून घेतलेली आहे। बघा पातळ, मी दाखवून देते तुम्हाला किती पातळ लाटलेली आहे मी ते। तर एवढी पातळ आपल्याला लाटायची आहे, जास्त जाड ठेवायची नाही, जेणेकरून तळताना आतपर्यंत छान तळली गेली पाहिजे, कच्ची नाही राहिली पाहिजे। तर कटरच्या साह्याने मी कापून घेतलेले आहे सर्कल। तुम्ही कटर नसेल तर तुम्ही वाटीनीसुद्धा कापू शकता। तर मी सर्कल कापून घेतले, असे 5 एकावर एक ठेवले। त्यानंतर मधोमध जिथे जॉईंट येतात तिथे मी बोटाच्या हात प्रेस केला आहे बोटाने, त्यानंतर याला दुमडून घेतलं आहे, आणि बघा परत त्याला जो दुमडूनलेला भाग आहे त्याला पण प्रेस केलं आहे, आणि अशा प्रकारे मी गुंडाळून घेतलं आहे, म्हणजे जेणेकरून फुलाचा आकार व्यवस्थित आला पाहिजे। तर हळूवारपणे गुंडाळून घ्यायचं, आणि जो शेवटचा भाग असतो त्याला असं आपण दुमडून घ्यायचं व्यवस्थित असं छानसा, म्हणजे हा भाग निघायला नको। कारण की भरपूरदा काय होतं, तळताना हा जो शेवटचा पोर्शन असतो तो निघून जातो, आणि जे आपण पहिल्यांदा सांगितलं आहे की त्या जॉईंटला दाबून घ्यायचं, नाही दाबलं तर ते तेलात तळताना निघून जाते। म्हणून व्यवस्थित प्रेस करून व्यवस्थित चिकटवून घ्यायचं। हवं तर पाण्याचा हातसुद्धा तुम्ही घेऊ शकता, आणि अशा अलगदपणे पाकळ्या सगळ्या उकळून घ्यायच्या। तर किती छान असा रोज झालेला आहे। मी 5 रोज बनवून घेतले आहे। त्याआधी रोज बनवण्याआधी मी तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे। आता मी 5ही फुलं बनवून घेतलेली आहे। तेल तापत आहे तोपर्यंत 5ही फुलं मी बनवून घेतलेली आहे। बघा किती मस्त अशी दिसतात।
आता याला मी डीप फ्राय करून घेते आहे. डीप फ्राय करायला शक्यतो तेल फुलं डुबेल एवढं घ्यायचं. मी इथे भरपूरदा बनवलेली आहेत म्हणून मला माहिती आहे. इथे माझा फक्त वरवरचा भाग डुबलेला नाही आहे, बाकी सगळा डुबलेला आहे तेलात. आता मी सराट्याच्या झाऱ्याच्या साह्याने बघा त्याच्यावरती तेल असं थोडंसं वरती टाकून घेते आहे, म्हणजे वरचं पण ते छान तळल्या गेलं पाहिजे. अशा प्रकारे मीडियम आचेवर आपल्याला तळून घ्यायची आहेत. उलटी पण करून तुम्ही तळू शकता, फुलांना उलटं करून तळू शकता. इथे मी अर्धी वाटी साखर घेतली आहे, थोडंसं पाणी घेतलं आहे. याला आता मिक्स करून पूर्ण विरघळू द्यायचं. बघा साखर छान विरघळलेली आहे. इथे आपले फुलं पण तळून झालेले आहेत. आता आपल्याला पाकात टाकायचं आहे रोज सिरप. तुमच्याकडे जर रोज सिरप नसेल तर अशा प्रकारे रोजचं जो आपण सरबत बनवतो ते सुद्धा येतं. तर माझ्याकडे रोज सिरप नव्हतं, तर हे रोजचं जे सरबत बनवतो ते होतं. तर मी यात 1 चमचा घालून घेते आहे. तर 1 चमचा घालून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि घट्ट असा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे. तर मी गॅस बंद केली, घट्ट असा पाक बनलेला आहे, अगदी मस्त असा. आता आपल्याला फुलांवरती हा पाक टाकायचा आहे, म्हणजे फुलं पण छान गोड आणि अगदी रोज फ्लेवरची बनतात. तर इथे पाक थंड झालेला आहे, फुलं पण रेडी झालेली आहे तळून. आता याच्यावर मी सगळा पाक घालून घेते आहे व्यवस्थित असा. जे पाकळ्या खुललेल्या आहेत त्यात आतपर्यंत हा रस जातो आणि चवीला खूप छान अशी लागतात. तर मी सर्व 5ही फुलांवर टाकून घेते आहे व्यवस्थित असं. अगदी एका याच्यात थोडं थोडं करून टाकून घ्यायचं. बघा मस्त असं जबरदस्त चवीला तर फारच छान लागतात. म्हणजे त्याचा तो फ्लेवर जो चव येते गुलाबाची तीसुद्धा खूप छान लागते. तर बघा मी सर्व केली आहे, किती सुंदरशी फुलं झालेली आहे. यावेळच्या देवीच्या नैवेद्यात नक्की हे तुम्ही करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपी. तोपर्यंत बाय.